मैदानावरती अनिल बेलबंती सर आणि मंगेश तांडेल यांचा आवाज आपण या मॅच मध्ये ऐकणार आहोत. येस, थँक्यू कौस्तुभजी आणि थँक्यू भरत सर. क्वालिफाय 1चा मुकाबला टीम सी मधला आणि थँक्यू नयन सर. या अगोदर सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकलात. थोडंसं मला रेस दिल्याबद्दल भरपूर आभार असतील या स्पर्धेमार्फत त्यांचं आणि माझ्यामार्फत सुद्धा. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि गोलंदाजी मार्कवरती अमित राणे. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. सलामीर फलंदाज आपण पाहतोय अनिकेत मुळे. नॉन स्ट्राईकला जयेश बनथोडे. थोडासा शॉट परंतु कमी उचडी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढणं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला. 1 रन धावसंघामध्ये ऍड झाले. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली रविवारसाठी क्वालिफाय होणार आहे सुपर 12 साठी. त्यासाठी ही मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे, नो डाऊट. रेडी आहेत अमित यांचा बॉल. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. पहा दोन्ही संघांची पहिली मॅच जर पाहिली ना तर सो क्लोज राहिली आहेत. या अगोदरची मॅच मला वाटतं या अगोदरची मॅच मध्ये एकही चौकार आलेला नव्हता. ही सर्वात दडपण वाढवणारी गोष्ट होती. संघादरम्यान मॅच कशा प्रकारे राहणार आहे कौस्तुभजी आपण सांगू शकतो. कारण सकाळपासून आपण जेव्हा दुपारपासून जेव्हा स्टार्ट झाली तेव्हापासून पाहिले होते की धावांचा ग्राफ मोठा होत होता आणि त्याच्यानंतर हळूहळू जसजसे मॅच संपत गेले तसं या ठिकाणी आपण थोडे छोटे छोटे मॅच होताना छोटे छोटे धावांपर्यंत जाताना आपण पाहायला मिळाले. आणि आता मात्र आपण बघितलं तर 26 धावांचा डिफेंड सुद्धा झाला. या अगोदर 26 धावा चेस झाल्या. त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक 24 धावांचा टार्गेट सायबा संघाने पार चेस केल्या होत्या. आणि दुसरी मॅचमध्ये आपण जेव्हा पाहिलं तेव्हा पण 24 धावांचा पल्ला यशस्वीरित्या पार केला गेला होता. परंतु तशीच धावसंख्या आपण पाहिली या अगोदरच्या मॅचमध्ये 26 धावा डिफेंड झाल्या. जबरदस्त. हा क्रिकेटचा खेळ, हा क्रिकेटचा थरार आहे आणि या थरारामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल काय सांगता नाही येत. चेंडू आता मात्र बाकी आहेत ते म्हणजे शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावा फलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 4 धावा. 5 धावा आहेत. 5 बॉल 5 धावा. पहिला वाईट पडला होता. जागा बनवून कव्हर दिशेला क्रॅकिंग शॉट मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतोय पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 5 धावा फलकावरती आहेत मंगेशजी. चिरागला ऐकूयाने लगेच बोलूया मैदानाच्या दिशेने. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आहेत प्ले बॉयज फुलफडा आणि त्यांच्या अगेन्स्ट निर्मल सम्राट अजित सुर्वे. नवीन गोलंदाज अजित सुर्वेच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लॉसन कोरिया सर यांच्याकडून असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. पहा मॅचची कहाणी आतापर्यंत काय सांगू इच्छिते. 6 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत आणि जयेश बनसोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी अजितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. फेकी नाहीये. काय जबरदस्त पलटवार होता. डॉट बॉलचे संकेत मैदानाच्या आतमध्ये होते. नक्कीच या अगोदरचा मॅच सुद्धा ह्याच पद्धतीने जिंकले. निर्मल सम्राट संघ 26 धावांचा जो बचाव केला, यशस्वीरित्या केला आणि मॅचला आपल्या बाजूने झुकवला आणि या फेरीमध्ये दाखल झालाय. क्वालिफायचा 3ऱ्या गटातला पहिला मुकाबला आहे. आता मात्र थोडंसं खराब कामगिरी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय. वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अमांताने धावसंघामध्ये भर केली जाते. 7 धावा फलकावरती. कव्हर दिशेला चांगला फटका. फेकी सुद्धा जबरदस्त झाली होती परंतु अनिकेत आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. 1 रन कंप्लीट करतोय. फिल्डर आपण पाहिलं त्या ठिकाणी यश वैती होता. जबरदस्त फिल्डिंग. आणि सर एक गोष्ट यामधून नक्की दडपण वाढवण्यासारखी आहे. दडपण काय आहे, मागील मॅचमध्ये सुद्धा एकही बाउंड्रीज आलेली नव्हती. या मॅचमध्ये सुद्धा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. एकही चौकार आलेला नाही. इतका स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक आहे, इतका स्ट्रॉंग पॉवरफुल फिल्डिंग अटॅक आहे. निर्मल सम्राट डाऊन टू ग्राउंड ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. फटका पहा. गुड लँग स्पॉटला हा बॉल आणि बरोबर डाऊन टू ग्राउंड. बरोबर बॅटच्या रडार मध्ये येणारा हा ऑन ड्राईव्हचा फटका. पुढचा बॉल यावेळी सुद्धा बीट केलंय. पाठीमागे लेग बाय. येस, इट इज अ लेग बाय. सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत 14 वर 0. प्ले बॉयज फुलपडा. डीजेल ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत. पदर गेला वर पोरी जरा जपून दांडा धर. पोरी
थँक्यू. चला पॉवर प्ले मध्ये दोन गोष्टी आहेत. आता हा पॉवर प्लेचा सिग्नल आहे. तुम्ही रेड सिग्नल मध्ये जाणार तर तुमच्या अडचणी वाढणार. तुम्ही ग्रीन सिग्नल मध्ये जाणार तरच तुमच्या नावाखाली पॉवर प्ले होऊ शकतो. या दोन गोष्टी आहेत. आता या दोन गोष्टी समांतर नसता येत असताना कोणाच्या नावाखाली हा पॉवर प्ले जाणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आले. सिंगल आल्यानंतर आपण पाहतोय धावफलक 1ने पुढे सरकलाय, 15 वरती जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी आतापर्यंत 13 चेंडू संपल्यात. 5 चेंडू पॉवर प्लेचे आपण पाहतोय बाकी आहेत. आणि फिल्डिंगची रचना पहा, या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची फिल्डिंगची रचना केली होती पॉवर प्लेमध्ये आणि एकही चौकार जाऊन दिला नव्हता त्या षटकामध्ये. अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. टप्प्यात चेंडू आता मात्र कव्हर साईडला जागा भरून मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी सुजित चव्हाण चेंडूवरती आलाय, चेंडूला अडवलाय आणि फेकी सुद्धा केलाय. तोपर्यंत एक धाव फक्त कंप्लीट केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका धावानिशी धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा यश टू अनिकेत, टॅपचे सारे खेळलेला फटका. अमित राणे चेंडूवरती आलाय वेगाने, फेकी सुद्धा केली होती परंतु तो गॅदर करत असताना थोडसा यशला पडावं लागलं. 1 रन कंप्लीट झाला. 1 रन निशी धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र थोडं करून धावसंख्येचा ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न, सर्व बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू थेट यशच्या हातामध्ये. फिल्डिंग झालंय, अडवलंय चेंडूला. 1 रन नाही आलाय चेंडूवरती. टप्पा चेंडू कबर दिशेला मारला फटका. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी होतोय बाद. लई दिसाचा हट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनेला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनेला कोकण दाखवा. थँक्यू. पहा विकेट आले. फटका कशा प्रकारे खेळला पहा. बॅकफुटवर गेले, फटका खेळला. फ्लॅट स्ट्रोक होता आणि तो फ्लॅट स्ट्रोक खेळत असताना बॅट थोडीशी वरती गेली. त्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. त्यामुळे जयेश बनसोडे बाद झाले. पहा यामधून एक प्रश्न आहे मनीष, काय प्रश्न तुम्हाला सांगू इच्छितो. जर एक चौकार आला नसता तर खूप मोठ्या अडचणीमध्ये असते. आता तो अडचणीचा विषय राहिलाय, खूप मोठ्या अडचणीमध्ये असते प्ले बॉयज फुलपाडा संघ. परंतु त्या एका चौकाराने कुठेतरी ते धावफलक कव्हर केलंय. 17-17 या आतापर्यंत सुरुवात आहे. ओह काय जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान तुम्हाला या मैदानावर खेळत असताना 10 धावा बनवायला लागणार. त्या अगोदर डीजे ला ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत. थँक्यू. सुजित चव्हाण नवीन गोलंदाज. सुजित चव्हाणच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लॉस इन कोरिया यांच्याकडून असणार आहे. पहिला बॉल समोर टॅप केले चेंडूला. फेकी झाले. ओ फेकी झाले. डायरेक्ट हिट झालाय. आता तडंपरला रेफर केलंय. ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत डीबी नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क यूट्यूब वाहिनी, त्यावर पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. टॅप केला होता चेंडूला आणि टॅप करत असताना यशची ही फेकी खालून राहिली आणि त्यानंतर बरोबर ती लाईन क्रॉस करत असताना कुठल्याच प्रकारच्या अडचणी नाही आहेत. नॉट आउट हे आमच्या मुख्य स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जातंय. डीबी नेटवर्कची ही क्वालिटी, ताकद, ही मेहनत, सर्व गोष्टी आपल्याला दिसतात या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल रेडी आहेत. 19 धावा धावफलकावर. 19 धावा फलकावरती आहेत. असे वरचं षटक निश्चित आपण पाहतोय आणि चांगला बॉल पडला होता त्यावेळेस थांब सांगितलं. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फिल्डिंग. पॉन्टिंग पवार जवळजवळ चेंडू गेलाच होता परंतु त्या ठिकाणी पॉन्टिंग पवार सुपरमॅन सारखा आला. त्या चेंडूला अडवला आणि आपल्या संघासाठी 3 धावा अडवल्या. फक्त 1 धावा आल्या चेंडूवरती. हा सुपरमॅन नाही, हा फ्लाइंग मॅन आहे. पॉन्टिंगला पाहिल्यानंतर मनीष मला तो 7-8 वर्षाचा ग्राफ आठवला अंडरआर्म क्रिकेटचा. जबरदस्त फॉर्म मध्ये ते पॉन्टिंग. आणि पॉन्टिंगची बॉलिंग काय होती. सुजितच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक ऑन आहे 100 रुपयाचं लॉसन सर यांच्याकडून. ओ ऍक्शन रिप्ले पहा. बार देखो, 1000 बार देखो. जबरदस्त फिल्डिंग. फटका केल्या समोर. फेकी झाले. ओ आता सुद्धा नॉट आउट.
पहा एक जर चौकाराचा फासला नसता तर किती मोठ्या अडचणीमध्ये असते प्ले बॉईज फुलपडा, कारण धावपलकर येत नाहीयेत. इतका बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे, इतका फिल्डिंग अटॅक स्ट्रॉंग आहे निर्मल सम्राट एनसीसी या संघाचा. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल निश्चित धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. ड्राईव्ह केलाय कव्हरची शेल. आता मात्र अमित राणे, क्या कॅच आहे, जबरदस्त कॅच. थँक्यू. कडक स्ट्रोक होता आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना अमितने काय जबरदस्त जेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. आणि 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आमच्याकडे जमा झालंय. लॉस सर यांच्याकडून आले ते 100 रुपयाचं पारितोषिक जे लगावण्यात आलं होतं. आमचे ऑफिशियल पंच बारकाईने एकदम पाहतायत. एका बाजूला आहेत ओ फटाक्याला गॅप मधून, यावेळी बरोबर गॅप शोधलाय. दोघांच्या मधून कोणालाही आणल्याची संधी नाही. एकाला होती परंतु त्याला सुद्धा वीट केलंय आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. व्हॉट अ फिनिश. जिकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय 27 धावा धावपलकावरती 28चं टार्गेट सेट केलंय. पहा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे बॅकवॉटर गेले, जागा बनवली आणि तो जागा बनवून देत असताना बरोबर गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलं. पहिल्या इनिंगचा खेळ संपला 27 धावा धावपलकर 28चं टार्गेट सेट केलं गेलं. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. घेऊन जा, पाणी द्या आणि डीजेल ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत मैदानाच्या दिशेने. शेवटचा चौकार आल्यानंतर थोडंसं कुठेतरी चालना दिली आणि त्या 27 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि आता मात्र एक फायटिंग टोटल सेट झालेला आहे. पहा 28चं टार्गेट आहे आणि 28च्या 5 लाखसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये जाणार आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये हलकासा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होणार आहे. आवाज ऐकायला मिळेल नाईन सरांचा. यस, थँक्यू. स्ट्राईक एंडला आहेत ते यश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रदोष उर्फ बंटूभाई आणि टार्गेट आहे ते म्हणजे 28. रिक्वायर्ड रेट आहे तो म्हणजे जवळजवळ 7चा. अशक्य असं टार्गेट नाही आहे, हे इझी टार्गेट आहे. फ्लायटेड चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू जातो थर्डमॅन रिजनमध्ये. फक्त एकच धाव मिळते. आपला आणि आपल्या संघाचा श्रीगणेशा केलाय. अनिल सर, जवळजवळ 2 चौकारांचं समीकरण आहे. जर स्वैर मारा केला तर फक्त एकच चौकार मारायला लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि त्यासाठी नाही सर, रन संख्या आहे ना, धावफलक आहे ना, ते हलतं ठेवणं गरजेचं आहे. तर कारण त्यामध्ये एखाद 2 जर डॉट वगैरे आले ना तर चिंता वाढू शकते. आणि यामध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे यशची शेवटपर्यंत खेळण्याची, विकेटवरती उभं राहण्याची. आणि या दोघांना, काका भतीजांना दोघांना एकमेकांची साथ द्यायला लागेल. जर आपल्या संघाला विजयी करायचा असेल, क्वालिफाय करायचं असेल, टॉप 12 मध्ये संडेला यायचं असेल तर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची घाई दाखवलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारचं आक्रमण करण्याचा प्रयत्नही केला नाही आहे दोन्ही फलंदाजांनी. 4 चेंडूंवरती 4 डिफेन्सिव्हरित्या 5 चेंडू आणि 6 चेंडूत 6 सिंगल ढकलून काढलेले आहेत.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे बिनबाद 1 आणि ओव्हर ब्रेकमध्ये वळूया डीजे कडे. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. आपल्याला वन साइड हिरो पण उद्या पाहायला मिळेल, वन अँड ओनली पण उद्या पाहायला मिळेल, म्हातारे कुतारे ते पण सगळे आपल्याला उद्या पाहायला मिळतील. आणि लेग अंपायर आणि पंचांचा पॉवर प्लेचा इशारा. लेग अंपायर हितेश होलकर आमचे परम मित्र जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या विरुद्ध कोण जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कारण की डायरेक्ट FIR करतील आणि गुन्हा दाखल करतील. त्यामुळे पंचांना कोण चॅलेंज करणार नाही आहेत. चला एक अजून एक अनाउन्समेंट आहे. जर प्ले बॉयज ही मॅच जिंकली तर आशुतोष डोंगरे यांच्याकडनं 30 अंडी देण्यात येणार आहेत. हे चाललंय काय, प्रत्येक टीमला प्रोटीन बार दिले होते, दुपारपासून आपण बघतोय. आता अंडी ऑफ अनाऊन्स केले. आता ती अंडी कच्ची आहेत की बॉईल केलेली मिळणार आहेत ते सांगितलं नाही आशुने. थोड्या वेळानंतर पुन्हा ती अनाउन्समेंट येईल. अच्छा, टीम बोलते की आम्हाला फ्राय पण चालतील, फक्त टीम जिंकली पाहिजे. म्हणजे टीम जिंकण्याच्या खुशीमध्ये ना आम्हाला फ्राय पण चालेल, बॉईल पण चालेल, कारण की मेन कोर्स बरोबर स्टार्टर लागतं ना. आणि छोटीशी अनाउन्समेंट आहे की डिनर ब्रेकसाठी आमचे DJ ऑपरेटर डिनर करायसाठी गेलेत, त्यामुळे थोडीशी त्यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. बॅकफूट पंच केला, चेंडू सीमा पार, चौकार, आणि अशा प्रकारे गती प्राप्त झालेली आहे ती म्हणजे निर्मळ सम्राट संघाला. आणि अशा प्रकारे समीकरण चेंज केलेलं आहे अनिल सर. हा नक्कीच, जे गरज होतं ते आता मात्र आलेलं आहे. आणि वाट पाहत होते पॉवर प्ले कोणत्या षटकामध्ये घ्यावा आणि पॉवर प्लेमध्ये त्याचा पुरेपूर फायदा उचलून त्या पॉवर प्लेमध्ये चौकार ठोकावा, अशा अनुषंगाने आपण पाहतोय हा चौकार ठोकलाय यश वैतीने. एक म्हण आहे, गरजवंताला अक्कल नसते, पण इथे गरजवंत आहे निर्मळ सम्राट संघ, पण त्यांना पूर्ण अक्कल आहे आणि पूर्ण होश आवाजामध्ये बॅटिंग करताना यशला आपण पाहतोय. जी गरज होती त्याच गरजेची पूर्तता करताना आपण बघितलंय. चौकाराची गरज होती, डिमांड होती चौकाराची, आणि सप्लाय केलाय चौकाराचा. नाही सर, ज्या चेंडूची वाट पाहते तो चेंडू त्यांना आला होता. भरपूर शॉर्ट बॉल होता, फिरून मारण्यासाठी त्यांना इझी ठरला आणि तितका ताकदवान फटका आपण पाहिला. आता मात्र ग्लान्स पद्धतीने खेळत आलेले आहेत प्रदोष वैती, कारण त्यांना माहिती आहे एक चौकार आलाय, एक रन फक्त वरती आहे, तो कसा पण आपण कव्हर करू शकतोय. त्या कारणे रन संख्या जी आहे ते धावफलक आहे ते धावतं ठेवणं गरजेचं आहे. नाही, बंटूला आता सपोर्टिंग ॲक्टरचा रोल प्ले करायचा आहे, कारण की मेन हिरोनी चौकार तर मारलाय, आता मी साईड हिरो आहे, त्यामुळे मला काय करायचं आहे, सिच्युएशन डिमांड काय करते, सिंगल. जर इथे डॉट बॉल आले तर प्रेशर पुन्हा वाढू शकतं. ते येऊन देणार नाही आहेत, कारण प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेतली गेलेली आहे. आणि आता मात्र प्ले बॉयज संघाला काय करायचं आहे, प्ले बॉयज संघाला हे करायचं आहे की एक आपण अगोदरच वरती आहोत, बरोबर, आपली फिल्डिंग सुद्धा चांगली व्यवस्थित चाललेली आहे, एक चुकून चौकार गेलाय असं मनात धरून निश्चित जे एक वर आहे तो एक वर शेवटपर्यंत ठेवायचा आणि त्यांना चान्स घेण्याचा प्रयत्न करून द्यायचा आहे आणि ह्या मॅचला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी असे प्रयत्न करायचे आहेत. नाही, आता निर्मळ सम्राट संघाला समीकरण आहे 12 चेंडू 13 धावा. आता 13 धावा जी एक एक्स्ट्रा धाव करायची आहे ती जर वाईटच्या स्वरूपात किंवा नोच्या स्वरूपात जर नाही मिळाली तर त्या एका धावेसाठी त्यांना चौकार मारणं जरुरी आहे, कारण की हे सामने कंपल्सरी चेसचे आहेत. त्यामुळे आता आपण काही जादू न करता जे काय करायचं ते सरळ सांगायचं निर्मळ सम्राट संघाला की तुम्ही करा जे करायचं ते, बाकी आम्ही तर तुम्हाला 12चे 12 बॉल टाकू. येस सर, परफेक्ट उल्लेख केला तुम्ही, कारण 12 चेंडू जर हाताळले तर नक्कीच प्ले बॉयज संघ या मॅचमध्ये पुन्हा येऊ शकतो. परंतु या 12 चेंडूमध्ये एखाद जर चेंडू इथे तिथे पडला का मग संकट येऊ शकते. आणि अनिल सर, रोहित जाधव उर्फ रोटी या बॉलरकडे ते टॅलेंट आहे, ती गुणवत्ता आहे की एखाद दुसरा निर्धाव चेंडू हाताळू शकतात, कारण की त्यांच्या बॉलला जो टर्न आहे ऑलमोस्ट हातभर टर्न होतोय. आणि एक वर्ष असं होतं की बेस्ट बॉलर ऑफ द इयरचा किताब सुद्धा त्यांनी पटकावला होता आणि ते वर्ष त्यांनी खूप गाजवलं होतं. आणि त्या पद्धतीचा गोलंदाज आता समोर असताना एक भलं मोठं चॅलेंज असणार आहे निर्मळ सम्राट संघाला की त्याच्या 6 चेंडूमध्ये 6 धावा काढणं.
हो, कव्हरच्या दिशेला खेळलाय चेंडूला, फेकी या ठिकाणी झालंय, फिल्डिंग झाल्यानंतर आणि फेकीला या ठिकाणी कव्हर अप सुद्धा आपण करताना राहुल परदेशीला पाहतोय. एक धाव मिळाला, एक धावांची धावफलक 17 वरती पोहोचलाय 2.2 षटकामध्ये. आणि इथे कसं आहे ना, जेव्हा समोर चांगला गोलंदाज असतो ना, तेव्हा बॅट्समनवरती थोडं दडपण पण असतं की बाबा हा चांगला बॉलर आहे, कुठल्या बॉलवरती मी अटॅक करू, कुठल्या बॉलवर डिफेन्स करू, सिंगल काढू की अटॅक करू, या दुविधा मनस्थितीमध्ये बॅट्समन फसतो आणि मग त्याचं रूपांतर डॉटमध्ये होतं. आणि त्या प्रयत्नामध्ये निश्चितच डॉट येण्याची शक्यता येऊ शकते आणि जसा डॉट येईल तसा प्रेशर आपण निर्मल सम्राटवरती आपण पाहू शकतो. परंतु निर्मल सम्राट पण या ठिकाणी विचार करतोय तशा पद्धतीचा खेळ आपल्याला झाला नाही पाहिजे. प्रत्येक चेंडूत निदान किमान एक तरी धावा आणि आता मात्र डॉट आलाय. ज्याचा आपण उल्लेख केला होता डॉट, तो येताना दिसतोय आपल्याला. आणि आता समीकरण आहे 8 चेंडू 10 धावा, म्हणजे जो त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा चेंडू होता अटॅक करण्यासाठी तो आता त्यांनी वेस्ट केलाय. बॅकफूट जाऊन मारला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि रोटीवरती जो विश्वास, जो भरोसा दाखवला होता टीमने, त्या विश्वासावरती, भरोश्यावरती एकदम खरा खुरा उतरताना दिसतोय रोहित जाधव उर्फ रोटी. जबरदस्त गोलंदाजी. जे डॉट चेंडू हाताळायचे होते ते 2 डॉट चेंडू हाताळलेले आहेत. जसा उल्लेख तुम्ही मगाशी केला, जशी प्रशंसा त्याची केली होती, त्या प्रशंसेजोगं आता काम त्याच्याकडनं केलं गेलेलं आहे. शेवटचा बॉल आहे, या शेवटच्या बॉलामध्ये नक्कीच कानमंत्र दिलंय प्रदोषने, या चेंडूवरती तुला काहीतरी करायचं आहे. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, त्या ठिकाणी जयेश बनसोडे फेकी थोडीशी वेगवान केली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा निश्चित आपण पाहायला गेलं तर निर्मल सम्राट साठी झालेला आहे. 2 धावा आलेले आहेत, 2 धावांची धावफलक 3 षटकाच्या समाप्तीने 20 केलाय. आता शेवटचं षटक 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. अनिल सर, मगासपासून आपण ना बघतोय आता ह्या डिसाइडिंग ओव्हर्स, म्हणजे जो उत्तरार्ध आहे, पूर्वार्धामध्ये चांगले खेळ केले आणि उत्तरार्धामध्ये दोन्ही संघ चुका करताना दिसत आहेत. मगाशी यशनी 2 निर्धाव चेंडू हाताळले, निर्धाव चेंडू खेळले. त्यानंतर आता जयूकडे चेंडू केला होता, त्या चेंडूवरती रनआउटची विकेट पण मिळालीच ती. त्या विकेटनंतर समीकरण 2 बाउंड्रीचं झालं असतं, पण त्यांनी काय केलं, तो ओव्हरथ्रो केला. ओव्हरथ्रोवरती 1+1 म्हणजे जो एक निर्धाव चेंडू हाताला होता त्याचा खामियाजा त्यांना परत पे बॅक केलं. म्हणजे आता समीकरण आहे 6 चेंडू 8 धावा. इथे एक डॉट जरी आला तरी पण समीकरण एकच 4चं राहणार आहे. सर, मी भरपूर वेळा ऐकलंय की यश तोच प्राप्त करतो जो संघ सुरुवातीपासून एंड पर्यंत प्लॅन बनवतो, तोच यश प्राप्त करतो. आता सुरुवातीपासून एंड पर्यंत प्लॅन कोणी बनवलेला आहे ते आपल्याला दिसून येणार आहे या मॅच मध्ये. आता निर्मल सम्राट संघाकडे प्लॅन पण आहे आणि यश पण आहे. दोघांचा एकदम चांगला ताळमेळ आहे आणि दोघांचा चांगला एकदम संगम आहे. आणि जमेची बाजू ही आहे ना की निर्मल सम्राट संघाचा एकही गडी बाद झालेला नाही आहे. दोन्ही ओपनर बॅट्समन विकेटवरती आहेत आणि दोघांना पण ऑलमोस्ट 8-10 चेंडू खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. आणि याचाच अर्थ सर की दोघांच्या नजरा बसलेल्या आहेत. हलक्याने खेळून काढला चेंडूला, निश्चितच पाप कव्हरला खेळायचं होतं, कव्हरच्या दिशेला हलक्याने खेळायचं, पुश करायचं होतं चेंडूला, परंतु बॅटीची खालची कडा लागून तो ऑन साईडला चेंडू गेला. रन घेण्याची संधी मिळालाय, रन आलाय, रन कशा पण येऊ दे पण रन आले पाहिजेत. निर्मल सम्राट संघ हा विचार करतोय. क्रॅकिंग शॉट, चौकार आलाय यश वैतीच्या बॅटीतून. ज्या चौकाराची वाट पाहत होता निर्मल सम्राट संघ, तो चौकार यश वैतीच्या बॅटीतून आलाय. सर, आता ते बोलतात ना सबर का फल मीठा होता है. आता इथे सबर का फल मीठा भी है और वो फल इनको मिल भी चुका है. आता समीकरण आहे 4 चेंडू आणि 3 धावा, म्हणजे मगाशी 2 धावा एक्स्ट्रा होत्या, आता त्यांच्याकडे 1 चेंडू एक्स्ट्रा आहे. सर सबर का फल मीठा, वो खबर क्या है, खबर भी देखने लायक है. निर्मल सम्राट टीम के लिए जो फासला बड़ा था वो फासला यहाँ पर कम होता दिखाई दे रहा है. 4 गेंदों में 3 रन की जरूरत है. जहां पर 1 ऊपर थी, फिर बाद में 3 ऊपर चले गए, अब 1 नीचे आ गए, मतलब 1 ऊपर निर्मल सम्राट टीम हो गई है. मतलब 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है और ये 3 रन निश्चित ही आसान रहेंगे जीतने के लिए. आता यशनी आल्या उल्लेख केला होता की आमचे 9 प्लेयर व्हायला पण मुश्किल होती, आम्ही जे होते त्यांना घेऊन आलो. त्या सिच्युएशनमधून आता ते क्वालिफिकेशनच्या एकदम दारामध्ये उभे आहेत की क्वालिफिकेशनचं दार 1 स्टेप पुढे आहे. म्हणजे ती 1 स्टेप चढले की ते क्वालिफिकेशन राऊंडमध्ये एंटर करणार आणि संडेचं त्यांना गोल्डन तिकीट मिळणार. आता ह्याच्यामध्ये पछतावा कोणाला होणार की जे प्लेयर्स आले नाहीत आज खेळायला, त्यांना पछतावा होणार की अरे आज आम्ही गेलो असतो तर या विजय रथामध्ये आम्ही पण सामील झालो असतो.
हा, नक्कीच आज गण्यासुद्धा नाही आहे, तर गण्यासुद्धा मनामध्ये विचार करताना लाईव्हवरती मॅचसुद्धा बघत असेल की माझी टीम या ठिकाणी क्वालिफायच्या मार्गावरती. ओहो, नो चेंडू, भरपूर आखूड चेंडू, तो चौकार कुठेतरी लागला, त्याचा दबाव या ठिकाणी थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न, थोडासा वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच्यामध्ये फसले आणि आखूड टप्प्याचा नो टाकला. नो वरती प्लस सुद्धा केली यशने आणि विजयाचा एकदम जवळ येऊन राहिलेले आहेत. अनिल सर, प्लेबॉय संघ गेल्या मी 2-3 टुर्नामेंट पासून बघतोय ना, सेम खेळी करत आहेत. स्टार्ट खूप चांगली करतायत आणि पुढे जाऊन थोडीशी ते डळमळत आहेत. पण लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये हितेश होळकर आपण यांना पाहतोय, आज अंपायरच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय आणि आयोजक सुद्धा आपल्या या टुर्नामेंटचे आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचा दत्तगुरु क्रिकेट क्लब मधला प्रत्येक व्यक्ती आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतो या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी. हितेश होलकर बद्दल मी एकच शब्द म्हणेल, वन मॅन आणि मेनी रोल्स. म्हणजे माणूस एकच आहे पण रोल खूप आहेत. तो आपण मूवी बघितला ना दशावतार, तसे ते दशावतार आहेत. आता तिकडने ते झालं बस अवतार कर बस आता कर. मनातल्या मनात बोलत असतील बसकर पगले अभि रुला आहे का क्या. चला, 3 बॉल 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. निर्मल सम्राट संघ जवळ जवळ क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती, टॅपच्या सारे खेळलेला फटका आणि 1 रन कंप्लीट. निर्मल संघ या ठिकाणी जिंकलाय. आणि खूप खूप अभिनंदन निर्मल सम्राट संघाचं. तुम्ही जे प्लेयर्स असतील ते प्लेयर्स घेऊन आलात. स्वतःच्या कमीवरती तुम्ही काम न करता, न रडता तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवरती काम केलात आणि क्वालिफाय होऊन दाखवलात. यालाच म्हणतात जिद्द. आणि तुमच्या या जिद्दीला आमच्या कमिटीकडनं आणि पूर्ण वसई तालुक्याकडनं सलाम.